गुलाल तुम ये सोच लो, रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या केसरी हो सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी, जिल्ह्याचं राजकीय केंद्र ते जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण अशा कणकवली शहराच्या नगराध्यक्ष पदाची धुरा पुन्हा एकदा याच कणकवलीकरांनी आपल्या लाडक्या संदेशच्या हातात दिली. घार कितीही उंच आकाशी उडाली तरी तिचं लक्ष हे आपल्या पिल्लांपाशी असतं. तसंच महामंडळाच्या उपाध्यक्ष पदापर्यंत जाऊन सुद्धा मात्र आपल्याला ज्या कणकवलीनं हे सर्व दिलं त्या कणकवलीवरील प्रेम संदेश पारकर यांनी कधी कमी होऊ दिलं नाही आणि कणकवलीकरांशी नाळ देखील तुटू दिली नाही. यातूनच संदेश पारकर यांचा कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय झाला. संदेश यांचं नगराध्यक्ष बनणं हे तेवढं सोपं नव्हतं. कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय गणित जुळली आणि कणकवलीकरांचा संदेश नगराध्यक्ष बनला. शहरातील वयोवृद्धांपासून तरुणांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी एकच होतं, यावेळी आमचा संदेश नगराध्यक्ष हो हो. कणकवलीतल्या प्रत्येक घराशी आपलेपणाचा संबंध, यातूनच कणकवलीकरांनी आमचा संदेश ही आपलेपणाची भावना जपली आणि त्याचा प्रतिसाद हा नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून दिसला. मित्र, संदेश पारकर हे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घेतलं जातं. कॉलेज जीवनापासून ते अगदी मंत्रालयापर्यंत अनेकांना हे नाव आपलंसं वाटतं. कारण स्वभाव. कॉलेज जीवनात राजकारणात उडी घेतली, राजकीय पार्श्वभूमी नसलेलं हे नेतृत्व, स्वतःच्या हिमतीवर संघर्ष केला आणि त्यातून त्यांनी कणकवलीचे सरपंच म्हणून नाव राज्यात गाजवलं. त्यांना जे काही हवं ते सर्व मिळालं. पण त्यांची आजही एक इच्छा अजून अपुरी राहिली आहे, ती म्हणजे आमदार संदेश पारकर. पण त्यांच्यामधील इच्छाशक्ती, काम करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहून निश्चितच एक ना एक दिवस संदेश पारकर हे आमदार होतील असा विश्वास त्यांच्या हितचिंतक आणि जनतेला आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतर कणकवली शहराच्या विकासाचा संकल्प त्यांनी मांडला. विकासाचं ध्येय आणि ध्यास घेऊन संदेश पारकर यांनी काम सुरू केलं. कणकवलीसाठी अनेक मोठे विकासाचे प्लान त्यांनी अंमलात आणण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली आहेत. येत्या काळात कणकवलीचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांचा मानस आहे. त्याची सुरुवात म्हणजे कणकवली शहराचं नाक असलेल्या पटवर्धन चौकाचं सुशोभीकरण. कोट्यावधीची विकास कामं संदेश पारकर यांच्या संकल्पनेतून आता होऊ घातली आहेत. पुढच्या 50 वर्षाची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून काम करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कणकवली शहराच्या विकासासाठी तब्बल 200 कोटी रुपयांची विकास कामं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संघर्ष हा संदेश पारकर यांच्या पाचवीलाच पुजलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. आतापर्यंत संघर्षातून त्यांनी यश मिळवलं. त्यामुळे मिळालेलं यश हे सोन्यासारखं लख आणि झळाळी देणारं होतं. यश देण्यामागे सर्वच वाटा हा कणकवलीकरांचा आहे. त्यामुळे संदेश पारकर नेहमीच माझी कणकवली असं सातत्यानं म्हणत असतात. मित्रो, संदेश पारकर यांना आतापर्यंत अनेक बिरुदावल्या दिल्या गेल्या, परंतु या सगळ्यांमध्ये आमचो संदेश ही आपलेपणाची आणि आपुलकीची हाक कणकवलीकरांनी त्यांच्यापासून केव्हा दूर होऊ दिली नाही. कणकवलीच्या इतिहासात संदेश पारकर यांची आताची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द अधोरेखित होणारच आहे. त्यासोबत आता विकासाच्या माध्यमातून स्वप्नवत कणकवली सत्यात उतरल्यानंतर खऱ्या अर्थानं संदेश पारकर यांच्यावर जनतेनं टाकलेला विश्वास सार्थ ठरणार आहे आणि त्यासाठी मी झटून काम करणार. माझ्यासाठी 5 वर्षातील प्रत्येक दिवस महत्वाचा आहे हे संदेश पारकर मोठ्या जबाबदारीनं सांगतात. यातूनच त्यांचा विकासाचा प्लान आणि त्यांना कणकवली शहराबद्दल असलेली तळमळ दिसते. अशा या कार्यक्षम, कर्तृत्ववान आणि लोकप्रिय नगराध्यक्ष संदेश पारकर यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्युमेंटरी संकलन दिगंबर वालावलकर, कणकवली.
आणि त्यांना आज कळलं असेल की टायगर अभी जिंदा है आणि आज त्यांना कळेल की अभी भी पिक्चर बाकी है. दमलाय नावात ये वाट हाय गावात ये दमलाय नावात वाट हाय गावात आपल्याला फिरायचं नाही. दमलाय नावात वाट हाय गावात आपल्याला फिरायचं नाही. ठेवतो या फाडून टाकतो या गाडून आडव्यात शिरायचं नाही.